नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेवर मोठा गालबोट लागलाय. घाट नांदुरगाव येथील मतदान केंद्रावर हल्लेखोरांनी ईव्हीएम मशीन तोडून मतदान प्रक्रिया ठप्प केली आहे. ही घटना घडल्यानंतर मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला आणि बोगस मतदान रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना धक्के बसले. हल्लेखोरांनी 3 मतदान केंद्रावर तोडफोड केली असून या प्रकरणी पोलीस प्रशासनात खळबळ माजली आहे. यापूर्वी परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माधव जाधव हे बोगस मतदान रोखण्यासाठी शरद पवार गटाच्या नेतृत्वात मतदारसंघात गेले होते, परंतु त्यांना काही अज्ञात व्यक्तींनी मारहाण केली. 4 ते 5 जणांच्या गटाने जाधव यांना बेदम मारहाण केल्याने या घटनेला मोठा वाद निर्माण झाला. मारहाण झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या, ज्यामुळे आक्रमकतेची स्थिती निर्माण झाली. हल्ल्याच्या घटनेनंतर घाट नांदुरगाव, चोथेवाडी आणि मुरंबी गावामधील मतदान केंद्रावर तोडफोड झाली. या तोडफोडीमुळे मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली. पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल चोरमले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितले. तसेच धुडगूस घालणाऱ्यांना अटक केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संजय चांदपुडे, बीड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.